आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कोदवली मांडवकर वाडीतील ग्रामविकास सेवा संस्थेच्या पुढाकाराने आणि सरकारी निधीची वाट न पाहता कोदवली नदीवर श्रमदान करून बंधारा बांधून पाणी अडवले गेले असल्याने पंचक्रोशीतील जवळपास 5000हून अधिक नागरिकांना याचा उपयोग होणार आहे। बंधाऱ्यासाठी आवश्यक असलेल्या 16 लाखांपैकी 11 लाखांचा निधी जमवत बंधारा बांधण्यात आल्याने मांडवकरवाडी, तरळवाडी, अगरवाडी, बुद्धवाडी, गुरववाडी आणि राववाडी तहान भागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। नाव सांगून सुरुवात करा। नमस्कार, मी विलास प्रसमकर, ग्रामविकास सेवा संस्था सचिव। संस्थेच्या वतीने हे जो पाठीमागे बंधारा दिसतोय तो बंधारा आम्ही हाती घेण्याचं काम एवढंच आहे की गावाची पाणी टंचाई आमच्या एक सुरू होती कित्येक वर्षापासून। त्याचं आम्ही कारण शोधलं असता आम्हाला असं कळलं की ह्या ठिकाणी जी नदी आपली आहे त्याचा जी लेवल आहे पाण्याची ती खूप कमी होते आणि जर बंधारा बांधला तर आपल्याला निश्चितपणे पाण्याची पातळी वाढेल। शेजारी आमची जी विहीर आहे ती पूर्ण त्याची पातळी वाढू शकेल आणि आमची पाण्याची जी गैरसोय दूर होऊ शकेल। यासाठी आम्ही स्वनिधीतून आम्ही हा बंधारा बांधत आहोत। त्यासाठी अनेक संस्थांनी आम्हाला मदत केली। या बंधाऱ्याचं बांधकाम दिगंत स्वराज फाउंडेशन ही संस्था करते, पालघरमधली संस्था आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा मोबदला फक्त लेबर कॉस्ट हा घेऊन आणि आम्ही हा जो खर्च आहे तो आमच्या संस्थेच्या वतीने करून हा बंधारा पूर्ण करण्याचाच आमचा प्रयत्न चालणार आहे। यासाठी आमचे स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे भैया सामंत यांनी आम्हाला सहकार्य करायचं ठरवले। जी रिटेनिंग वॉल आहे या लागणारी आहे संरक्षक भिंत ती सुद्धा त्यांनी बांधून देतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। 4 ते 5 वर्षांपासून सरकार दरबारी अर्ज करून कोदवली नदीवर सिमेंट बंधाऱ्याची मागणी केली गेली होती, परंतु दुर्दैवाने याकडे लक्ष देण्यास शासन उदासीन ठरले। अखेर मांडवकर वाडीतल्या चाकरमानांचा ग्रामविकास सेवा संस्थेच्या माध्यमातून गावातील पाण्यासाठीचा पुढाकार घेण्यात आला आणि घरटी 5000 रुपयांपासून लोकवर्गणी तर काहींनी श्रमदानातून बंधारा बांधण्यासाठी हातभार लावला आणि पाहता पाहता हा बंधारा उभा राहिला। कोदवली नदीवरील सिमेंट कॉन्क्रीटच्या बंधाऱ्यामुळे गावातील पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे। मी जिमाजी कृष्ण मांडवकर या संस्थेचा सल्लागार। हे काम सर असं एकाएकी म्हणजे किती वर्षापासूनची पाण्याची दान भागवण्याचा प्रयत्न होतेच, पण यावेळेला एकाएकी असं झालं की मागे गेल्या जानेवारीच्या 10-11ला आमची एक सभा झाली आणि त्या सभेला नवीन तरुण वर्ग बराचसा उपस्थित होता आणि त्यावेळेला हा आम्ही जेव्हा प्रश्न मांडला तेव्हा ते लोक जेव्हा तरुण मुलं सध्या जेव्हा मे महिन्यात गावी येतात तेव्हा त्यांना अक्षरशः पाणी प्यायला मिळत नाही अशी त्यांची खंत होती। तर त्यावेळी तरुण मुलांनी पुढाकार करून पहिलेही लोकवर्गणी काढायचा भरघोस प्रयत्न केला आणि त्यांनी जाहीर केलं आणि त्याप्रमाणे ते केलं। म्हणून सुरुवात त्याच्या माध्यमातून असं मी तरी म्हणेन की तरुण वर्गामुळे झटकन प्रयत्न यशस्वी झाले आणि तेव्हाच ठरलं की कधी लोकवर्गणी करण्याचं कारण की शासकीय मदतीने जी कामं होतात ती लवकर होत नाहीत। तर मुलांना असं वाटलं की किती वर्ष त्याच्यावर जातील, तर आपण थोडा पुढाकार घेऊन जर आपण पैसे घातले तर आम्हाला
वर्षाच्या आतच रिझल्ट मिळेल. म्हणून हा लोकवर्गणी आणि लोकसहभाग आणि लोक स्वनिधी आणि त्यातून दानशूर व्यक्तींचं देणगी अशा पद्धतीने निधी जमा केलेला आहे. मी रामचंद्र पांडुरंग मांडवकर. नमस्कार. इथे हा बंधारा बांधला जात आहे. खरोखर ग्रामीण लोकांची फार गैरसोय होती पहिली पाण्याची, आणि पाणी मे महिन्यापासून मिळतच नव्हतं म्हणायला हरकत नाही. परंतु आता हा जो बंधारा बांधला जातो आहे लोकवर्गणीतून, आणखीन सगळ्यांच्या श्रमदानातून, फार आनंदाची गोष्ट आहे आमच्या गावच्या साऱ्या लोकांसाठी. आणि आता पाणी कायमचं मिळेल ही आमची पूर्णपणे आशा आहे आम्हाला. आणखीन आमचं जे पाण्याचं जे दुर्भिक्ष होतं ते पार निघून जाणार आहे. म्हणून सर्वांना जे काही वर्गणी दिलेली आहे, कुणी दान सुराणी दान म्हणून दिलेलं आहे, आणि या बंधाऱ्यासाठी ज्या लोकांनी सपोर्ट केलेला आहे त्यांच्यासाठी खरोखर मी धन्यवाद देतो. आणि आमचं हे सुख जे आहे ते सर्वांच्या वतीने आम्हाला मिळत आहे, याच्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.